नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत. आज मी नेहमीप्रमाणे स्टिचिंगचा व्हिडिओ नाही दाखवणार आहे, तर आज प्रॉन्स बिर्याणी रेसिपी दाखवणार आहे. तर आज वेगळं काहीतरी असा एक व्हिडिओ टाकायचा होता मला, म्हणून मी आज बिर्याणीची व्हिडिओ टाकलेली आहे. तर इथे तांदूळ घेतलेला आहे मी बासमती, तर तो 400 ग्राम तांदूळ धुवून घेते आहे. आणि मी कोळंबी घेतलेली आहे इथे पाव किलो, मॅरिनेट करून ठेवलेली आहे. त्यानंतर इथे तांदळामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला खडे मसाले टाकून शिजवून घ्यायचं आहे. 60-70% आपल्याला हा तांदूळ शिजवायचा आहे. खडे मसाल्यामध्ये 2-3 लवंगा, 5-6 काळी मिरी, दालचिनी, त्यानंतर तिथं तेजपत्ता असं घालून आपल्याला चांगली उकळी आणायची तांदळाला. इथे दुसऱ्या गॅसवर मी तो तांदूळ ठेवलेला आहे. इकडे कुकर घेतलेला आहे आणि तांदूळ आता अर्धा शिजत आलेला आहे. तोपर्यंत आपण कुकरमध्ये खडे मसाले घालून घेऊयात. इथे मी साहित्य घेतलेलं आहे. 2 कांदे, 2 टोमॅटो आणि 1 बटाटा कापून घेतलेला आहे. आणि इथं हे प्रॉन्स मी मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये खडे मसाले ठेवलेले आहेत समोरचे. तर इथे आपण मॅरिनेशनसाठी जो मसाला वापरला आहे तोच मसाला मी इथे घेणार आहे आता. तर 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर चिकन मसाला पाव चमचा आहे आणि 1 चमचा धने पावडर आहे. या व्यतिरिक्त यामध्ये मी लसूण अद्रक पेस्ट आणि सरसो तेल 1-2 चमचे आणि लसूण अद्रक पेस्ट 1 चमचा असं मटेरियल घेऊन मी ते मॅरिनेशन केलेलं होतं प्रॉन्सला. तर इथे आपला भात अर्धा शिजत आलेला आहे. अजून एक 5 मिनटं ठेवावं लागेल. त्यानंतर मी कुकरमध्ये तेल घातलेलं आहे. त्यानंतर खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. इथे हा राईस आपल्याला शिजलेला आहे. या ठिकाणी 60-70% झालेला आहे. आपण आता गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर तो चाळणीवर निथळत ठेवायचा आहे. तोपर्यंत इथं खडे मसाले घालून घेतलेले होते मी. आता कांदा घातलेला आहे, त्यावर चांगला परतून घ्यायचा आहे कांदा. त्यानंतर बटाटे, दोन्ही आता परतून झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला आपण घेतलेले मसाले जे होते, मिश्र मसाले, ते सगळे घालायचे आहेत. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. नंतर टोमॅटो घालून घ्यायचे आहेत. टोमॅटो चांगले परतून घ्यायचे. टोमॅटो नंतर हे मॅरिनेट केलेले प्रॉन्स आहेत, ते पण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. आणि थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं 1-5 मिनटासाठी. टोमॅटो आणि कांदा चांगला स्मूथ झालेला आहे. इथे थोडंसं मला मीठ कमी वाटतं. मी मीठ 1 पाव चमचा मीठ टाकत आहे. त्यानंतर आपण निथळून ठेवलेला भात घ्यायचा आहे. तो चांगला पसरवून घ्यायचा यावर.
चमच्याने चांगलं पसरवून घ्यायचं आहे. आता तांदूळ घातल्यानंतर मी यामध्ये गॅस थोडासा असा एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकण मी थोड्या वेळासाठी ठेवलं आहे, कारण मला कलर घ्यायचे आहेत थोडेसे. केशरी कलर आणि हिरवा कलर एक चमचाच वापरणार आहे मी, जास्त नाही वापरणार. अतिशय थोड्या प्रमाणात आपल्याला ते पाण्यामध्ये कालवून घ्यायचं आहे थोडासा मसाला कलर. फक्त एक छोटा चमचा आपल्याला घालायचा आहे आणि हिरवा कलर पण एक चमचाच घ्यायचा आहे. मुलांना जरा कलरफुल छान वाटतो ना भात, म्हणून घालायचं, बाकी काही नाही. त्यानंतर हा झाकण लावून द्यायचा आहे आणि हा गॅस 6 ते 7 मिनटं ठेवायचा असाच चालू. 10 मिनटापर्यंत ठेवलं तरी चालतो. गॅस बारीक असल्यामुळं खाली लागण्याची भीती नाही आहे काही. पाहू शकता बिलकुल चिटकलेलं नाही आहे. अतिशय सुंदर अशी ही बिर्याणी झालेली आहे. तर ही बिर्याणी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे खात राहा. थँक्यू, धन्यवाद.